कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर वाटोळ पुलावर पलटी झाला। राजापूरकडे जाणाऱ्या पोलीस कर्मचारी शैला लांबोर यांनी तीव्र उतारावरील वाहतूक तात्काळ थांबवली। वाटोळ येथील गोव्याच्या दिशेने जाणारा सर्व्हिस रोड नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले। संगमेश्वर मार्गे गोव्यात जाणारी अवजड वाहतूक ही अपघातास निमंत्रण ठरत आहे। याबाबत स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आपला मेन प्रॉब्लेम म्हणजे ह्या सर्व्हिस रोड पूर्ण नसल्यामुळे एवढे प्रॉब्लेम होतात, एवढे ॲक्सिडेंट इथं होत आहेत की संगमेश्वरवरून शॉर्टकट झाल्यामुळे ते सगळे कंटेनर त्या साईडने येतात आणि वाटूळ साईडला रॉंग साईडने घुसतात। ह्याच्यामागे 4-5 ॲक्सिडेंट झाली होती। आम्ही प्रशासनाला, प्रत्येक आमदार खासदारांना किती वेळा सांगून पण कोणी ऐकत नाही। याचं गांभीर्य कोणालाच नाही आहे। ह्याच्या आत्ता एवढा मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे, याचा केवढ्याला पडलं असतं ते। असेच हे दररोज होतात, पण हे आत्ता ह्याच्या पुढे प्रकार असे झाले आणि नाही प्रशासनाने घेतलं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून रस्त्यावर उतरायला लागेल आणि मोठ्या आम्हाला याच्यात काय तुम्हाला परिणाम भोगावे लागतील।